यस हार्ड लक बॅड लक दानवलेले वन क्रिकेट आहे. होत असतात चुका इथे, छोट्या मोठ्या चुका होत असतात. कोणी इथे परफेक्ट नाहीये. दर्शन धनवडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता दर्शन आपण यायचा आहे मित्रा कॉम्बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. वैयक्तिक 5 धावा दिल्यात त्याने फक्त आपल्या बॉलिंग मार्कवरती असताना आणि एक विकेट घेतली महत्त्वपूर्ण. त्यानंतर मात्र 14 रन्स बहुमूल्य त्याच्या बॅटमधून आले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन गेलाय तो दर्शन. यायचंय मित्रा कॉम्बॉक्स मध्ये. कमिटी तुझी वाट पाहते. चला येणारे मॅच मित्रांनो वैगाव 11 वर्सेस परतवडी 11. वाई पश्चिम भागातील दोन्ही मातब्बर ताकदवान असे दोन्ही संघ. पहिल्या चेंडूचा समाचार चांगल्या प्रकारचा मित्रांनो. प्रयत्न फसला गेला इथे मात्र. विकास जाधव मॅन फ्रॉम परतवडी एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू आहे विकास जाधव. कमळगड क्रिकेट म्हटलं तर विकास असेल, मनोज असेल, विजयदादा असतील यांच्या अधिपत्याखाली ही घडलेली टीम मित्रांनो. कृष्णा नदीच्या काठावरती छोटंसं वसलेलं गाव आहे आणि तिथून बिलॉंग करणारी टीम आहे. सेम ॲज इट इज वैगावसाठी देखील कृष्णा माईच्या तीरावरती वसलेलं गाव आणि त्यांचं क्रिकेट इथे मात्र क्रिकेटवरचं प्रेम अतोनात असणारं प्रेम मित्रांनो. काय सुरेख असा खेळ आहे, सांघिक खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट हा कोणा एकाच्या मुळे घडत नाहीये, होत नाहीये, खेळला जात नाहीये. इथे मात्र हा सांघिक खेळ आहे आणि तुमचं आमचं सर्वांचं क्रिकेटवरचं प्रचंड असणारं प्रेम पाहायला मिळतंय. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबर स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी अकर्डीचं आयोजन मित्रांनो. देखणं एक आयोजन. इथे मात्र काय होतंय आणि इथे मात्र फटका साथ जाऊ लागेलाय आणि मस्तक पे दस्तक छत्रपतींचा छावा या आल्या 6 धावा. एक नेत्रदीपक फटका सूरजच्या बॅट मधून. वैगावचा बाकासूर म्हणून ज्याची ख्याती आहे तो सूरज एक विस्फोटक फलंदाज. सचिन वाडकर असतील, राहुल वाडकर असतील यांच्या आधिपत्याखाली खेळणारा खेळाडू. एक नवोदित अष्टपैलू खेळाडू आहे आणि नक्कीच इथे मात्र विकास मित्रांनो. विकास जर म्हटलं तर अनुभव आहे. खूप काही वर्षापासून क्रिकेट आपल्या गावासाठी खेळतोय. इथे मात्र विकासचा समाचार घेतलाय या यंग स्टारने. विकास निघालाय परत. सन्मान दिला गेलाय. सुरेख क्रिकेट मित्रांनो. एखाद्या चेंडूवरती फटका जर मोठा आला ना मित्रांनो तर स्वतःचा गर्व कधी स्वतःवरती होऊ देऊ नका. क्रिकेटला सन्मान द्यायचा आहे. येणाऱ्या चेंडूंवरती सन्मान देखील द्यायचा आहे. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो आणि तेच घडतंय मैदानात. याआधी चेंडूवरती एक चांगला उत्तुंग फटका सजवला आणि त्यानंतर मात्र सन्मान दिला. चेंडू डिझोन मध्ये गेला. धावसंख्या आता मात्र 8 धावा. फटका सजवलाय भारी. 6 धावांची गगन भरारी. विकास नगालाय सूर्यसाठी. ओ सुरेख फटका सजवलाय परत एकदा. इथे काय होत आहे थोडस कॅल्क्युलेशन मध्ये गडबड आणि फ्लंबल झालाय विकास. इथे मात्र सुरेख संधी होती. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी दर्शन आलाय कॉम्बॉक्स मध्ये. मी कमिटीला विनंती करतो. दर्शन कसा आहेस मित्रा? सुरेख फलंदाजी, नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. जो शॉट जो खेळलास ना मित्रा तू, एक षटकार चांगला स्ट्रेट मिडऑफच्या डोक्यावरून सजवलास. यस पाण्याजोगे फटका होता. चला चित्रफित कैद करून ठेवायचे आहेत. सचिन मस्कर का यांच्या शुभ हस्ते बहुमानित केला जातोय दर्शन याला. दर्शन इथे यायचंय तू. विकास टू सचिन परत एकदा. हो हो आखो में इशारा हो गया. इथे मात्र काय होतंय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र लोह चिंबक चिपकावा असा फटका. चेंडू विसावतोय जाऊन. विकेटचं होतंय पतन. सचिन जण अंतकरणाने तंबूच्या आशयाला. दर्शन वेल प्लेड मित्रा. काय सांगशील तुझ्या खेळीबद्दल आणि की या आपल्या सुंदर असं असोसिएशनला 32 शिराळाचं कौतुक करावं लागेल आणि तुम्हाला संधी दिली त्यामध्ये ही विकेटचं मित्रांनो बहाल ज्याप्रमाणे केलाय. काय वाटलं तुला या विकेटवरती खेळताना? आयोजन एकदम मस्त केलेलं आहे. ह्या विकेटवरती खेळायसाठी खूप संधी कमी भेटती. आज संधी भेटली. संधीचं सोनं करण्याची प्रयत्न करेन. गावावरून आलो आहे. गाव बक्षीस पात्रात नेण्याची ताकद ठेवीन. एवढंच बोलेन. वाह भाई वाह. 2 शब्द काय सुरेख सोनेरी गोल्डन वर्ड्स निघालेत मित्रांनो. गावावरून आलोय माझ्या गावासाठी आणि कॉन्फिडन्स लेवलची दाद द्यावी लागेल. नक्कीच विजयापर्यंत शेवटच्या दिवसात शेवटच्या मॅच पर्यंत खेळण्याचा प्रयत्न करीन. वेल प्लेड दर्शन. नक्कीच हा खेळाडू मित्रांनो कॉम्बॉक्स मध्ये पाहतोय. येणारे दह्याड गावचा क्रिकेट गाजवणारा खेळाडू.
वेल प्लेड दर्शन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा. सचिन विकेटचं पतन झालं. मोठी विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. सुरेख चेंडू. बॉडीचा वेध इथं मात्र अपील केली जाते. एका सुरेख चेंडू मित्रांनो. अपील फेटाळली गेली जाते. असोसिएशनचे पंच मित्रांनो डोळ्यात तेल घालून कामगिरी करतायत. इथे मात्र टीम मीटिंग नको या कॅप्टन. टीम मीटिंग अजिबात नको. अंधार पडतंय. अजूनही असोसिएशनला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. सहकार्य करायचे. तुमचं प्रोफेशनल खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. सर्व चांगले खेळाडू आहेत. स्कोर धावसंख्या होते ती 9. पहिला षटक संपला आणि 9 धावा. मोठ्या विकेटचं पतन झालं. सचिन सारखा एक मोहरा टिपला गेलाय. एक मासा गळायला लागलाय वैगाव संघाचा. परतवडी वर्सेस वैगाव म्हटलं ना तर जुना इतिहास आहे. इतिहासाची पानं जर उलगडलीत तर मी आमच्या चम्यादाचं नाव घेईन. इकडे विजयदादांचं नाव घेईन. खूप असे व्यक्तिमत्व होऊन गेलेत. लेजंड क्रिकेटर होऊन गेलेत आमच्या भागामध्ये. त्यांचं क्रिकेट मित्रांनो काय जीवापाड क्रिकेटवरचं प्रेम होतं. कोणी फ्रॅक्चर झाला, कोणी आयुष्यभर अधू झाला. त्यांनी क्रिकेट गाजवलं आणि त्यानंतर मात्र आता ही पिढी. इथे मात्र बकासुराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. आलाय तो खणखणीत षटकार. फटका सजवलाय भारी. 6 धावांची गगन भरारी. काय फटका. नेत्रदीपक फटका. पुस्तकी फटका. काय आवाज बॅटमधून क्रिएट झालाय. धावसंख्या उसळी मारते. 15 या आकड्यावरती मित्रांनो. या सूरज नावाचं वादळ जर आपल्या मैदानामध्ये जर आलं ना तर ते वादळ थांबवणे अशक्य आहे. परतवडी 11ला देखील चांगलं ज्ञात आहे. याचा खेळ त्यांनी पाहायला गेलाय. वर्षानुवर्ष सूरजचा खेळ पाहायला गेलाय आणि या आता दाखवत आहे 32 शाळा क्रिकेट असोसिएशन स्पर्धेमार्फत. स्पर्धा 7 समुद्रापार गेले. ओहो बॉडीचा वेध घेतला. चेंडू चेस लेवलला आला. सन्मान दिलाय. प्लेड केलाय चेंडू ऑफ साईडच्या दिशेला. 1 धाव फलकावरती अर्जित होते. क्रिक लाईव्ह माध्यमातून 7 समुद्रापार जाऊन पोहोचले ही स्पर्धा. श्री स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे संघाचं कौतुक 11चं कौतुक करावं लागेल. गावचं देखील कौतुक करावं लागेल. ग्रामस्थांचं देखील कौतुक करावं लागेल. काय 2026ची सुरेख मेजवानी या विकेटवरती प्राप्त करून दिले. हो इथे मात्र परत एकदा धनुष्य बाणातून तीर सुटावा असा हा खणखणीत आलाय तो नेत्रदीपक षटकार. ईश्वर बोंडेकर मान फ्रॉम वैगाव. पहिल्या मॅचला देखील पाहिलंय या फलंदाजाचा उद्रेक. ज्या प्रकारे मॅच मित्रांनो फसली होती आणि ईश्वर नावातच ईश्वर आहे. ईश्वराची साथ मिळाली. पहिली मॅच फसलेली मात्र ओढून काढली एकट्या फलंदाजाने आणि त्याच्याच बॅटमधून धनुष्यातून तीर सुटलाय. हलायची कोणालाही पर्वा नाहीये. हलायची गरज देखील नाहीये. परत एकदा दत्ता धोंडे सरांचं इथे आगमन होतंय. उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे. दादा सर आपलं देखील या कॉम्बॉक्स या मंचावरती हार्दिक असं स्वागत आमच्या असोसिएशन मार्फत. स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा. मोठ्या उंचीची स्पर्धा अभिमानाची आणि या स्पर्धेला आपण आलात. या स्पर्धेला आपण 4 चांद लावलेत. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडलंय काय बिघडलंय. परत एकदा सूरज सज्ज. चेंडू आपटला गेलाय. आपटल्या चेंडूला चुकीला माफी नाहीये. परत एकदा सिंहाची दहाड. फोडला पहाड. छत्रपतींचा छावा. या आल्या 6 धावा. वा भाई वा. नेत्रदीपक पुस्तकी फटके सजवतोय. षटकारांची भाषा बोलतोय बकासूर. या बकासुराचं वादळ थांबवावं लागेल. आपल्याला आपल्या धावांवरती जर लगाम लावायची असेल ना तर या बकासुराचा अंत करावा लागेल. याचं विकेट घ्यावं लागेल. अनर्थ होण्याआधीचा हा इशारा. वादळापूर्वीची शांतता म्हणतो. या आधीच्या मॅचला देखील सूरजचं स्वस्तात विकेट प्राप्त झाला होता आणि श्वास निसटला होता. म्हणजे विकेटचं पतन झालं ना की त्यांना ही माहिती होतं या अगोदर की दसवडी बोला की सूरज काय आहे. निसटता श्वास सोडला होता आणि इथे मात्र उद्रेक होतोय. फुलटॉच पद्धतीचा चेंडू. सन्मान दिला गेलाय मित्रांनो. एका धाव्यावर धाव संख्येला आग लावली. धाव फलकाला आग लावले. धावा होता इथं 31 धावा. 21 धावांवरती वैयक्तिक खेळतोय सूरज वाडकर. मॅन फ्रॉम वैगाव मित्रांनो. आणि ईश्वर देखील आहेत स्ट्राईकला. चेंडू आपटलाय. चेंडू अंकावर चढलाय. इथे मात्र ताकदीचा उपयोग केला गेलाय. चेंडू जाऊन विसावतोय हातामध्ये. एक सॉफ्ट डिसमिसलचं पतन होत आहे. जबरदस्त असं क्रिकेटचं प्रदर्शन फलंदाजी पाहायला मिळत होती. इथे मात्र हादरा बसतोय. धक्का बसतोय. धक्का क्रमांक
दुसरा सचिनच्या विकेट नंतर मात्र जबाबदारी होती आणि ईश्वर सरांनी देखील फटका सजवला होता, मानस होता, परंतु छोटसा नशिबाचा कौल विरुद्ध पडला गेला आणि आता मात्र त्याचा खामयाचा भोगायला मिळतोय. जड पावलाने जड अंतकरणाने मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला. ईश्वर गेल्यानंतर सुशीम भाऊ आऊट झाला, मोठा भाऊ आऊट झाला, तदनंतर मात्र आता छोटा भाऊ फलंदाजी मार्कवर. धावसंख्या 31. 22 रनांची हे षटक आलं. आमचा सोबती सांगते स्कोरर अमोल सर, आमचे स्कोरर सांगता येतं. महाग पडली ओव्हर आणि शेवटची ओव्हर मित्रांनो. हा नंबरचं षटक हे देखील आहे. चांगल्या प्रकारचा बॅट्समन आणि सेट बॅट्समन आग भोगताना मैदानात. चला चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. सूरज मात्र इथे सेट झालाय. सुरेख असे बॅटिंगचं प्रदर्शन. सूरज, जब तक सूरज चांद रहेगा टीम हमारी आबाद रहेगी. खणखणीत 3 षटकार आलेत. चेंडू आपटला गेलाय आणि ऑफस्टिकच्या दिशेला दंडित केला जाते. पंचांची कवायत कायम. अवांतर एक धावस वाढ होते आणि धाव फलकावरती धावा होत आहेत त्या 32. शांत वातावरणात मित्रांनो नवी मुंबई नगरीमध्ये वाकेश्वर श्री वाकेश्वर आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने चषक आयोजित केलं गेलं जात आहे. सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, सन्मान दिला गेलाय. आणि एक आपण जर क्रिकेट पाहिलं ना मित्रांनो, सर जसप्रीत बुमराह सरांची वारंवार मी आठवण करून देत असतो. आजपर्यंत एवढं डिफिकल्ट होतं त्यांच्या गोलंदाजीवर खेळणं. म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारचे त्यांच्याकडे चेंडू आहेत आणि त्याच प्रकारचं यॉर्कचा चेंडू जर कोणी काढला ब्लॉक होल पद्धतीचा तर नक्कीच इथे जसप्रीत बुमराह सरांची नावाची नोंद घ्यावी लागते. आणि बलाढ्य फलंदाजांना मात्र इथे मात्र काय साऊंड क्रिएट झाला आहे, परंतु इथे काय होतंय चेक करायचं आहे. 4th अंपायर कमिटी येस 4th अंपायरचा इशारा येतोय. 6 धावांचा सलग म्हणजे सूरजच्या बॅट मधून खणखणीत वैयक्तिक 4था षटकार येतोय मित्रांनो. का म्हणतोय मी याला बकासूर. ज्या प्रकारे आपण काळभैरवनाथ बोरगाव चषक जे पाहिलं 2025 मध्ये धुमाकूळ घातला होता या फलंदाजाने. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 38. यस 4th अंपायरचा इशारा आलाय आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. 38 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. झाडाच्या पलीकडे षटकार आहे, झाडाच्या अलीकडे सिंगल आहे, झाडाच्या बाहेर गेलाय बाउंड्री लाईन मधून. मनोज दादा, बाउंड्री लाईन जी आहे ना त्याच्या आतमधून पलीकडे गेलाय. 6 4th अंपायर कमिटी सांगते आमची 6 धावा आहेत. चला वैयक्तिक 4था षटकार खरखनीत आलाय सूरजच्या बॅट मधून. परत एकदा गोलंदाज निघाला सूरजसाठी. इथे मात्र काय झेपावलाय, चित्यासारखा झेपावलाय चेंडूवरती आणि का ऑफसाईडच्या दिशेला आग लावणारा चौकार आला याच्या बॅट मधून. पहा का म्हणतोय मी, एक विध्वंसक फलंदाज मित्रांनो. ऑफ साईडला टाकला तरी फटका येतोय, लेग साईडला टाकला तरी विध्वंस होतोय. चेंडू टाकायचा तर टाकायचा कुठे. गोलंदाजाला बुचकुळ्यात पाडवणारा हा फलंदाज मॅन फ्रॉम वैगाव सूरज वाडकर. एक वरचा सूर्य अस्ताला निघालाय परंतु खालचा सूर्य गरम झालाय. 42 डिग्रीच्या या टेम्परेचर मध्ये आग लावतोय मैदानाला, या चषकाला आग लावतोय मित्रांनो. काय सूर्य एक फटके सजवतोय या मैदानात. 10 चेंडू 31 धावा, एक आग ओकणारी फलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक शांत आणि संयमी क्रिकेट चाललं होतं आजपर्यंत, परंतु या मॅच मध्ये सूरज आग लावतोय. या अशा चांगल्या चांगल्या बलाढ्याला मित्रांनो फलंदाजांची बॅटिंग पाहण्यासारखी असते. जे नवीन उदयनमुख खेळाडू असतात, यंगस्टार असतात, त्यांना मी सांगत असतो यस तुम्ही पाहायचंय मित्रांनो क्रिकेट कसं खेळलं जातं, काय असतं क्रिकेट. चला पटपट. ओहो इथे मात्र परत एकदा विध्वंस केला गेला जातोय आणि का बिझी ठेवलं गेलंय पूर्णतः. हा आग लावली जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला, मात्र फिल्डर बिझी ठेवला जातोय. आग ओकणारी बॅटिंग मित्रांनो, काय बॅटिंग. सूरजची बॅटिंग आवडली असेल ना
तर मित्रांनो थोड्याशा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण प्रत्येक खेळाडूला ना तुमचं टाळ्यांचं कौतुक असेल ना मित्रांनो, कॉन्फिडन्स डबल करण्यास थोडंसं हातभार लागत असतो. येस, केळी आणली होती आम्ही मगाशी आणि सूरजने 2.5 केळी खाल्ली होती, तर त्याचंच कुठेतरी इथे मात्र एनर्जी प्राप्त झाली आणि आग लावली गेले पूर्णतः या ग्राउंडला. डान्सिंग ग्राउंड विकेट, इथे मात्र फटका थोडासा फसलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होतोय, दुसरीचा अटेम्प्ट केला जातो. इथे काय घडतंय, काय बिघडतंय, इथे मात्र पंचांचं बोट जात आहे कशाकडे आणि सूरजचं वादळ मात्र शांत होतंय आणि सूरजची बहारदार खेळी मात्र संपुष्टात येते. शेवटचं षटक होतं इथे मात्र ठीक आहे, सूरजला स्ट्राईकला यायचं होतं, त्यासाठी आहुती दिली गेली आणि काय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली आणि या बकासुराचा अस्त होतोय. विकेटचं होतंय पतन. जाऊया धावफलकावरती. धाव संख्या होते 49. 49 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्या जात आहेत. आग वोखणारी फलंदाजी मित्रांनो सूरज याची. राहुल वाडकर, मला वाटते गावाला आहे तो बॅट्समन आणि बॅटिंगची कमी होती थोडीशी, पण जराही देखील इथे राहुलची कमी जाणवून दिली नाहीये या फलंदाजाने. एकोणचाळीस धावा मित्रांनो कुठल्यात सूरज याने आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती प्रवीण वाडकर. कर्णधार स्वतः, वैका विलियमचा कर्णधार स्वतः आलाय शेवटच्या षटकाचा समाचार घेण्यासाठी. ओहो हो, सुरेख फटका, पुस्तकी फटका, ऑफसाईडच्या दिशेला गुदगुल्या करत चाललाय सीमा रेषेच्या बाहेर मित्रांनो. काय सुरेख फटका, वा भाई वा. तंबूतून आला ना, सेट होऊन आला, कारण की धावा चांगल्या जोडल्या गेल्या होत्या. मला इथे फटका खेळायचा होता आणि परत एकदा मिड ऑफच्या दिशेला खणखणीत चौकार आलाय. जिंकण्यासाठी समीकरण आहे 18 चेंडू मध्ये जवळजवळ 54 धावा. स्पीडअप घ्यायचंय. चला, टीम मिटिंग्स नकोय मित्रांनो, ज्या चुका झाल्या त्याच्यावरती डिस्कशन मैदानाच्या बाहेर जाऊन करायचं आहे. वैगाव 11 फलंदाजीसाठी क्षेत्ररक्षक मैदानामध्ये यायचंय. लगेचच पंचांनी देखील विकेटचा ताबा घ्या, कारण आपल्याला यानंतर देखील मॅच संपवायची आहे. एक कव्हरच्या दिशेला मात्र प्रवीणांचा नेत्रदीपक फटका आला आणि 4 धावांचे योगदान त्यांच्या बॅटमधून मिळालं आपल्या 11 साठी. स्वतः करणार आहेत. चला, लाईनअपने बाहेर जायचं आहे मित्रांनो. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची आणि उंचीची. बोरगाव आणि दह्याट आपण सज्ज राहायचं लगेच. या मॅच नंतर टॉस का बॉस मध्ये लगेच आपल्या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. चला चला, स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. आपले फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपण यायचंय लगेच. चांगल्या प्रकारची धावसंख्या कुठली गेली आणि इथे मात्र आता आव्हान असणार आहे 54 धावांचा कसा प्रकारे पाठलाग करतायत, कारण चांगल्या ताकदीचा संघ आहे. गोलंदाजांच्या देखील भरणा आहे. वैका 11 आणि ताकदीच ताकद म्हणून परतवडी संघाची देखील नोंद घ्यावी लागेल. चला, कॉम्बॉक्स मध्ये यायचंय दोन्ही कर्णधारांनी. बोरगाव आणि दह्याट कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. डीडी सर, आपण लगेचच नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. कॉम्बॉक्सच्या डाव्या हाताला आपण कॉम्बॉक्सचा यायलाच लागतंय मित्रांनो, कारण उद्या संडे आहे. जिथे जिथे नजर जाईल ना, तिथे तिथे मात्र प्रेक्षक असणार आहेत, कारण स्पर्धा खूप मोठी आहे, खूप मोठ्या उंचीची आहे. एक जबरदस्त चमचमणाऱ्या ट्रॉफ्या देखील आहेत.
अंधार पडण्याच्या आत 54ला विन आहे. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. 54ला विन आहे मित्रांनो. कंपल्सरी चेस असेल. बॅट्समन एका साईडला नॉन स्ट्राईकला आहेत मनोज आणि स्ट्राईकला तो अजय. मनोजच्या अंडर हा खेळाडू देखील अजय घडलाय. विकासच्या अंडर देखील हा खेळाडू मार्गदर्शनाखाली घडलाय. आणि इथे मात्र आता आव्हान आहे भलं मोठं. चॅलेंज आहे वैगाव इलेव्हनचं. सूरज मित्रांनो काय फलंदाजी केली. आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय काय करतोय या आपल्या 6 चेंडूवरती. ओ हो स्टेप आउट केलाय. चेंडू फसलाय घात झालाय. इथे मात्र पहिला मासा गळायला लागतोय. पहिला मोहरा टिपला जातोय. यस दहॅट नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यस इथे मात्र नाणेफेकीचा कौल मात्र दहॅटच्या बाजूने. 2 ओव्हरचा सामना राहील हा. आयोजन कमिटीची सूचना आहे मित्रांनो सपोर्ट करायचा सहकार्य करायचंय. मानेवाडी अक्रोडे 11ला सहकार्य करायचं. ही ती मॅच 2 षटकांची राहील. चला स्पीडअप घ्यायचं. पहिल्या चेंडूवरती हादरा बसलाय आणि धक्का लागलाय. जड अंतर करणारे मात्र अजय तंबूच्या आश्रयाला. आणि ज्यावेळेस मित्रांनो या मोठ्या धावसंख्येचा पाठला करायचा असतो ना प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हल्ल्यावरती हल्ला करायचा असतो. आणि इथे मात्र प्लॅनिंग होतं. पहिलं षटक खेळायचं होतं चांगलं. फटके मोठे खेळायचे आणि विकेटचं पतन झालंय. विकेट बहाल केलाय. बॅट्समन प्रफुल्ल अजयची जागा भरून काढतोय. अजयच्या जागेवरती स्ट्राईकला आलाय तो प्रफुल्ल. इथे थोडंसं डिस्टर्ब होतंय. आणि मित्रांनो उद्या संडे आहे. प्रेक्षक जबरदस्त मायबाप वर्ग क्रिकेट रसिक इथे असणारे प्रेक्षक केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचा. आणि क्रिकेट रसिक मायबापाशिवाय मजा देखील नाहीये मित्रांनो. स्पर्धा कोणतेही कोणाची असो क्रिकेटमध्ये जर रसिक मायबाप प्रेक्षक जर असतील ना मित्रांनो तर स्पर्धा ही नक्कीच त्या उंचीची होते. खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला देखील प्रोत्साहन मिळत असतं. म्हणून देखील संडे उद्या संडे फंडे. हो इथे मात्र काय होतंय. फटका खेळायचा होता मिड ऑफला पण चेंडू बॅटला लागलाय आणि कालाय तो कणकरी इथं चौकार. आता मात्र धावसंख्या स्पीड घेते जाऊन पोचते 4 या आकड्यावरती. पहिला चौकार येतोय. इनिंगचा श्री गणेशाय नवा झालाय. 4 धावांनी धावफलकावरती धावा अर्जित झाल्यात. मोठे फटके खेळावे लागतील. हो इथे मात्र फुल यॉर्क पद्धतीचा चेंडू सक्सेस होतोय. एक्झिक्युशन पहा मित्रांनो. सूरज ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे वैगाव इलेव्हनचा. ताकद आहे अनुभव देखील आहे कारण प्रवीण दादांच्या अंडर सचिन सरांच्या अंडर राहुल सरांच्या अंडर हा खेळाडू खेळत असतो. एक नवोदित खेळाडू आहे आणि ज्याप्रमाणे बॅटिंग करतो गोलंदाजी ही त्याच दर्जाची. इथे मात्र काय सुरेख चेंडू. इथे फटका फसलाय की काय. 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सचिनचे सेफ हँड लो चिंबक लावले हाताला आणि विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 2 घडी गारद होतोय. एका पाठोपाठ दुसरा हादरा दुसरा झटका मित्रांनो. बॉडी लँग्वेज पूर्णतः ढासळली गेली जाते. हावी झालाय तो वैगाव इलेव्हन. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. कोणाला तरी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. ईट का जवाब पत्थर से कृष्णामाईच्या काठावरती दोन्ही बसलेली गाव इथे मात्र दुश्मन बनून उभे ठाकलेत. एकमेकांच्या समोर गाव देखील नदीच्या या पलीकडे एक गाव त्या पलीकडे एक गाव. ज्याप्रमाणे गाव आहेत ना त्याप्रमाणे इथे देखील युद्ध रंगलं गेलंय. या मैदानामध्ये ऑपोजिशन आहे परतवडी वर्सेस वैगाव आणि इथे मात्र आता 2 विकेटचं पतन झालंय. स्वतः कर्णधार विकास जाधव मित्रांनो कलंबोली ग्राउंडला खेळत असतो. त्या साईडला मित्रांनो क्रिकेट जे ग्रामीण क्रिकेट आहे त्यामध्ये हा एक सिलेक्ट झालेला फलंदाज आहे. आताच झालेली मागच्या आठवड्यात स्पर्धा गाजवल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने मिळवला तो विकास. डान्सिंग ग्राउंड विकेट. चेंडू खाली राहिलाय पडल्यानंतर. इथे मात्र आता षटक समाप्तीचा इशारा येतोय. कारण काय ना मित्रांनो इथे डान्सिंग ग्राउंड विकेट जे शफलिंग झाला आणि तेच करायचंच आहे मित्रांनो. कंपल्सरी चेस आहे. धावसंख्या मोठी आहे. धावांचा डोंगर समोर उभा आहे म्हटल्यावर प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवायचा आहे. यस इथे मात्र दोन्ही तुल्यबळ संघ मानव येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि वैगावचं देखील सेट कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. पूर्णतः कॅल्क्युलेशन गोलंदाजीचं असेल बॅटिंगचं असेल पूर्णतः सेट आहे. कोणतीही त्यांच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळत नाही. ते एक प्रोफेशनल क्रिकेट आहे. चेंडू आपटलाय डान्सिंग ग्राउंड विकेट. परत एकदा
डान्स करवला गेला जातोय आणि जो स्ट्राईकला फलंदाज पाहताय ना तो मनोज जाधव आहे मित्रांनो. फार पूर्वीपासून क्रिकेट खेळतोय, लहानपणापासून क्रिकेटची आवड मित्रांनो. एबी डिव्हिलियर्स सरांचा हा चाहता आहे. मॅन फ्रॉम परतवडी. इथे मात्र आता आपल्या 11ला आपल्या गावाच्या नावाला साजेशीचा खेळ करावा लागेल. ओहो हो हो सुरेख इथं मात्र काय झेल घेतलाय चित्त्याची चपलाई, परंतु बॉडीचा वेध घेतलाय. चेंडू जर्सीला लागला आणि सेफ हँड. काय जबरदस्त किपिंगचं प्रदर्शन. बॉल मानव आहे मित्रांनो. सेवूड्स नेरूळ एरियामधून क्रिकेट अकॅडमीमधून खेळणारा हा गोलंदाज पाहताय आपण वैगाव 11च्या भात्यामध्ये. क्लबला खेळणारा हा खेळाडू आहे मानव वाडकर, मॅन फ्रॉम वैगाव. चेंडू आपटलाय, डान्स केला गेला जातोय. स्टेप मित्रांनो सफल होतोय फलंदाज, यश येत नाहीये मोठ्या फटक्याचा. पहा काय गनिमी कावा आपण ज्याला मग तो क्रिकेट शक्तीचा खेळ नाहीये, क्रिकेट हा युक्तीचा देखील खेळ आहे. फलंदाज हा अनुभवी आहे, मोठा फलंदाज आहे. सफल होतोय, डान्स करतोय पिच वरती, विकेट वरती बाहेर येऊन खेळतोय. डान्स करतोय म्हणजे मोठा फटका खेळायचा आहे. आणि पहा काय सुरेख असा आखूड टप्प्याचे चेंडू वारंवार या भात्यातून बाहेर पडतायत मानवच्या. नेहरू जिमखाना नेहरू क्रिकेट क्लब मधून खेळणारा हा खेळाडू. आता मात्र डावखुरा फलंदाज विकास जाधव, मॅन फ्रॉम परतवडी. कलबोलीच्या त्या मैदानावरती शेवटच्या वीकमध्ये मॅच ज्याने मिळवले तो विकास. थोडीशी दहशत आहे, दरारा आहे, त्याचा थोडासा प्रेशर आहे. चेंडू अव्वंतर धावसंख्येत एकने वाढ. खराब चेंडूचा इशारा येतोय. एक धाव येते. 6 एकच चौकार पाहायला मिळाला आपल्याला मगाशी बॅट्समनच्या माध्यमातून. आणि तिथून मात्र पूर्णतः जकडून ठेवलाय, अंकुश लावला गेला जातोय. आणि विकास आणि मनोज हे दोनच असे फलंदाज आहेत की यांच्यावरतीच पूर्णतः मॅचचा निकाल असणार आहे. इथे मात्र फटका फसलाय की काय, इथे मात्र काय होत आहे. सूरज वाडकर छोटासा हा क्षेत्ररक्षक पूर्णतः 100% इफर्ट देताना. कारण मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस संधी मिळते ना सांगा बेस्ट 11 मध्ये, त्यावेळेस त्या संधीचं सोनं करायचं आहे. कारण बँचवरती आपल्याकडे भरपूर असे राखीव खेळाडू असतात, संधीची वाट बघत असतात. परत एकदा स्लोवर पचा चेंडू, इथे मात्र पूर्णतः अंकुश लावला गेलाय. दाद मागतोय मनोज, न्याय मागतोय, पण या तालमीमध्ये मित्रांनो पंचांची सुरेख कामगिरी. कोणाविषयी कोणाविरुद्ध चुकीचा कौल लागणार नाहीये. सुरेख असं पंचांची कामगिरी पाहतायत. आता मात्र सुरेख एबी डिव्हिलियर्स सरांचा चाहता. ओहो छत्रपतींचा छावा. 6 धावा. आता मात्र धावसंख्या उसळी मारते, जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. मी का सांगतोय एबी डिव्हिलियर्स जर पाहिलं साऊथ आफ्रिकेचे माजी लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचा हा चाहता. तदनंतर मात्र बोरगाव 11चा आपला जयराज दादा वाडकर, अमित दादाचं चांगले मैत्रीचं नातं आहे या लोकांचं. आणि तोच मनोज जाधव मित्रांनो. मी सांगतोय की जर मनोज आणि या मॅचची गरज जिंकायची गरज असेल तर विकासला आणि मनोजला मात्र विकेटवरती थांबावं लागेल. कारण आपल्या 11ला आपल्या गावाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आव्हान खूप मोठं आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील केली गेली जाते मैदानात आणि त्याचंच कुठेतरी उत्तर शोधायचं आहे. अभंग नवीन गोलंदाज, एक उदयनमुख खेळाडू, नवीन सितारा बॉलिंग मार्क वरती येतोय. अभंग टू विकास. थोडं दडपण असणार आहे कारण अनुभव आहे विकास याच्याकडे. परत एकदा इथे काय होतंय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू थोडं फ्लम्बिंग होत आहे. इथे मात्र आता स्ट्राईकला गेलाय तो मनोज. विकासने फटका खेळला परंतु थोडीशी बॉडी लँग्वेज मला वाटते ढासळलेली. वैगाव 11 हावी झालाय की काय. ओहो सुरेख असा फटका. काय फटका मित्रांनो, सुरेख अशी परत एकदा बाउंड्री लाईनला आग लावली. ऑफसाईड बिझी ठेवली गेले. सुरेख फटका 4 धावांसाठी. आता मात्र धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या होते ती 18. अशाच नेत्रदीपक फटक्यांची गरज आहे या चषकावरती. जर आपलं नाव ठेवायचं असेल, स्पर्धा आपल्याला जिंकायची असेल तर सुरेख इथंच करावं लागेल. जे काही करायचंय ते सर्वोत्तम करावं लागेल. मनोज आणि विकास याला मॅच अजूनही जिवंत आहे मित्रांनो, खूप काही होऊ शकतं. चेंडू आपटला गेला. इथे मात्र काय होत आहे, सुरक्षित हात ईश्वर भोंडेकर सरांशी
सुशीम सर आहेत त्यांचे सेफ हँड मित्रांनो. नक्कीच त्यांच्याकडून मात्र कॅच कोणत्याही प्रकारचे असं सुटत नाहीये. आणि इथे मात्र परत विकेटचं पतन होत आहे. मनोजची खेळी संपुष्टात येते. आता मात्र मॅच बसली गेले. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो. आणि ग्रामीण भाग म्हटल्यावर प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. आणि आज मात्र या श्री वाकेश्वर चषकाच्या माध्यमातून आज हे प्लॅटफॉर्म मिळाला आहे. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे मित्रांनो. आपण एपी लाईव्ह ही स्पर्धा ऑनलाईन पाहू शकता. आता समुद्रा पलीकडे ही स्पर्धा आपण पाहू शकता. जगभरात बसून ही स्पर्धा पाहू शकता मित्रांनो. कौतुक करावं लागेल असोसिएशनचं. जबरदस्त असं 2026 म्हटलं ना मित्रांनो की आम्ही देखील वाट पाहत होतो आम्हाला कधी कुठे खेळायला मिळेल. आणि आमच्या ज्या असोसिएशनची स्पर्धा होणार आहेत पुढच्या वीकपासून सुरुवात, परंतु तुमच्या माध्यमातून इथे चान्स मिळाला. आणि आमच्या भागाला सुरेख आपल्या क्रिकेटचं एक पेश करायला मिळतोय गेम मित्रांनो. इथे परत डान्सिंग ग्राउंड विकेट गनिमी कावा क्रिकेटचा पहा काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. मोठ्याशा फलंदाजाला जखडून ठेवलाय. अभंग नावाचा हा गोलंदाज एक नवोदित हा गोलंदाज आहे. याला मात्र संधी दिली आहे. आणि यूट्यूब म्हटलं ना की नक्कीच चेस लेवल बसावी लागते, भीती मारावी लागते, तेव्हा हा सर्वोत्तम बेस्ट येतो आपल्यातला बाहेर. कारण स्पर्धा यूट्यूब असते, सर्वजण पाहत असतात. आणि मॅच कुठं हरली ना कोणामुळं की त्याला बाहेर आल्यानंतर नक्कीच शिव्यांचा बडीमार असतो आणि याची भीती असते. त्यातून मात्र हे नवीन खेळाडू घडतायत. आता मात्र काय होतंय, सुरेख चेंडू. हा छोटा गोलंदाज मित्रांनो, काय सुरेख अंडर 18चा हा खेळाडू काय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. पूर्णतः जकडून ठेवलाय डावखुरा हा फलंदाज. कलंबोली चषकावरती नाव कोरलं होतं मला वाटते. आणि सामनावीराचा किताब त्या पूर्ण मॅचचा चषकाचा देखील हा फलंदाज विकास जाधव, त्याला मात्र इथे अपयशी सपशेल अपयशी फेल ठरवला जातोय. आपटलाय चेंडू. इथे मात्र काय होतंय, पंचांनी दंडित केलं जात आहे. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. तू छोटा असलास ना तरी देखील तुझ्या चुकीला माफी नाहीये. खराब चेंडू. ओव्हर झाली काय, एक बॉल एक बाकी. यस, हा वाईट चेंडू. एक चेंडू बाकी आहे. ओहो, सुरेख लाखोल पद्धतीचा सन्मान दिलाय मित्रांनो. इथे मात्र काय होत आहे, औपचारिकता होती आणि मात्र परतवडी 11 टाटा बाय बाय. आपण आलात या स्पर्धेला आपली हजेरी लावली तर धन्यवाद. परतवडी 11 निराशजनक थोडीशी कामगिरी झाली, बॉडी लँग्वेज डाऊन झाली. चला 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 लाईन अपने बाहेर जायचं वैगावी 11.